श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत आपले देवघरातले देव, गजलक्ष्मी, त्याचबरोबर पितळी असणाऱ्या वस्तू ह्या आपण कशा स्वच्छ करू शकतो आणि ते पण घरातल्याच पदार्थापासून. तर मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत जो शेअर करणार आहे तो एकदम सिक्रेट आहे बरं का. आता मी हे जे मिश्रण लावत आहे, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त हळद पावडर लावत आहे काय की, पण नाही. मी काही एक ठराविक असं विशिष्ट मिश्रण तयार केलेलं आहे. हे बघा, आपलं देवांसोबत असलेलं अध्यात्मासोबतच भावनिक नातंही असतं, बरोबर की नाही. मग आपण मार्केटमधले लिक्विडचे किंवा दुसरे स्प्रे वगैरे वापरून आपण देव स्वच्छ करणं आपल्याला बरं वाटत नाही. त्यासाठी मी आज तुमच्यासोबत एकदम छान किचनमधली अशी स्वयंपाकघरातली उपयोगाची वस्तू जी आपण नेहमी वापरतो ते मिश्रण सोबत करून मी आज तुमच्यासोबत देव स्वच्छ करून दाखवणार आहे. तसं पाहता मी देव हे महिन्यातून एकदा स्वच्छ करते बरं का, ते पण जर मला वेळ मिळाला तर असे घासून. तसं देवाला स्नान तर रोजच घालतो आम्ही, पण अगदी 5 मिनिटाचं होतं ते, आणि स्नान घातल्याच्या नंतर थोडंसं बोरच्या पाण्याने पण डाग पडतात. आता कोणतं आहे हे मिश्रण? मी एका काचेच्या वाटेमध्ये काय केलं, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलं, त्याचबरोबर 1 चमचा हळद पावडर घेतलेली आहे. बघा, सगळे जिन्नस किचनमधलेच असणार बरं का. त्याचबरोबर 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. मिठाबरोबर मी घेतलेला आहे घरातला लिंबूसत्व. लिंबूसत्व जे आपण ढोकळा बनवण्यासाठी वापरतो ना, ते घेतलेलं आहे. आता वाटी हातात घेतली आणि सगळं हे मिश्रण एकत्र केलं. आता एकत्र केल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी थोडं जपून वापरायचं बरं, कारण एकदा थोडं जास्त पडलं की खूपच जास्त होऊन जातं. आता हे मिश्रण तयार केल्याच्या नंतर मी हळुवारपणे देवावरती चोळणार आहे, आणि देवावरती चोळल्याच्या नंतर 5 मिनटं हे तसंच ठेवणार आणि त्याच्यानंतरची तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे. आता हे 5 मिनटं चोळलं, त्याच्यानंतर मी एक लिंबू घेतलं आणि मीठ घेतलं. मिठाने काय केलं, छान अशी देव आधी चोळून घेतली, आणि काही नाही, एवढं चोळून घेतल्याच्या नंतर मी लगेच काही धुवून घेतली बरं. खूप वेळ ठेवली नाही, काही नाही. आधी फक्त मिश्रण लावून 5 मिनटं ठेवली, त्याच्यानंतर लिंबू आणि मीठ लावलं आणि लगे धुवून घेतलेली आहेत. अगदी सुंदर देवं निघतात बरं का. आणि खरं सांगू का, आपलं ना जे भावनिक त्याचं नातं आहे ना देवांसोबत, त्याच्यामुळे कसली केमिकल वापरू वाटत नाहीत. म्हणून मी ही सोपी पद्धती देवांना स्क्रब करण्यासाठी वापरत असते. तुम्हाला पण नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. तुम्ही काय करा, एकदा ही पद्धती वापरून बघा आणि नंतर तुम्हाला कशी वाटती हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. खूप सोपी पद्धत आहे. पुन्हा एकदा सांगते, मी 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लिंबूसत्व, 1 चमचा मीठ घेतलेलं आणि ते पाण्यामध्ये मिश्रण करायचं, छान असं देवाला लावून. आता बघा, माझा गुरु वरतून पाणी टाकत आहे आणि मी धुतले आहे. किती सुंदर स्वच्छ निघाले आहेत. अगदी तसेच देव सगळे निघणार. आता हे देव स्वच्छ करून तुम्हाला मी पुसून, सुती कपड्यानं पुसून दाखवते. बघा, ताटसुद्धा किती स्वच्छ निघालेलं आहे, आणि मी माझी देवं अशाच पद्धतीनं धुत असते बरं का. व्हिडिओ जर आवडला तर मनापासून लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायलाही विसरू नका. खूप सुंदर अशी देवं निघालेली आहेत. तुम्ही नक्की ही पद्धती वापरून बघा. खूप चांगल्या पद्धतीनं हे देव स्वच्छ केले जातात, आणि एकदा करून बघा. नंतर मला व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.